बदल बघा, पूर्वी काय व्हायचं, ऑडिट हे बऱ्याच अंशी ऑडिटरच्या वैयक्तिक मतावर अवलंबून असायचं. ते व्यक्तिनिष्ठ होतं. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता एक निश्चित गुणांवर आधारित प्रणाली आलेली आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत एक वस्तुनिष्ठता, एक पारदर्शकता आली आहे. याचा सरळ अर्थ आहे की आता ऑडिटरच्या मर्जीवर संस्थेचा वर्ग ठरणार नाही, तर कामगिरीवर ठरेल. चला तर मग या नवीन परीक्षेचं स्वरूप जरा आणखी खोलात जाऊन समजून घेऊया. सुरुवातीला हे एक आव्हान वाटू शकतं, पण काळजी करू नका. योग्य माहिती आणि तयारी असेल तर यात यश मिळवणं नक्कीच शक्य आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट आपण सगळ्यांनी मनात पक्की ठेवायला हवी. ऑडिट म्हणजे काही पोस्टमॉर्टम नाहीये की फक्त झालेल्या चुका शोधून काढायच्या. नाही. ह्या नवीन प्रणालीचा खरा उद्देश आहे संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी एक मार्गदर्शक नकाशा तयार करणं. हे मूल्यांकन आपल्याला आरसा दाखवतं की आज आपण कुठे आहोत आणि भविष्यात संस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी कुठे संधी आहेत. बरं, मग आता प्रश्न येतो की हे 600 गुण नक्की दिले कशाच्या आधारावर जातात? या मूल्यांकनाचा जो पाया आहे तो कॅमेल्स म्हणजेच CAMELS या आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरल्या जाणाऱ्या संकल्पनेवर आधारित आहे. हे 6 घटकच आहेत जे आपल्या संस्थेच्या सर्वांगीण कामगिरीचं मोजमाप करतात. तर हे कॅमेल्स म्हणजे नेमकं आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रमाणित रेटिंग सिस्टम आहे. या सिस्टमद्वारे कोणत्याही सहकारी संस्थेची आर्थिक आणि कार्यात्मक स्थिती 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवर तपासली जाते आणि यात 6 क्षेत्रांमधल्या कामगिरीच्या आधारावर संस्थेला 600 पैकी गुण दिले जातात. हे आहेत ते 6 आधारस्तंभ. चला एक एक करून पाहू. C म्हणजे कॅपिटल ॲडिक्वेसी, अर्थात भांडवल पर्याप्तता. म्हणजे काय, तर संस्थेकडे अनपेक्षित नुकसान सोसण्यासाठी पुरेसं भांडवल आहे का? ए म्हणजे ॲसेट क्वालिटी, म्हणजेच मालमत्तेची गुणवत्ता. संस्थेने दिलेली कर्ज किती सुरक्षित आहेत. एम म्हणजे मॅनेजमेंट, संस्थेचं व्यवस्थापन किती कार्यक्षम आहे. ई म्हणजे अर्निंग्स क्वालिटी, संस्थेची कमाई स्थिर आणि टिकणारी आहे का. एल म्हणजे लिक्विडिटी, अर्थात तरलता, रोजच्या गरजांसाठी संस्थेकडे पुरेशी रोकड आहे का. आणि शेवटचं एस म्हणजे सिस्टम्स अँड कंट्रोल्स, संस्थेतील प्रक्रिया आणि नियंत्रणं किती मजबूत आहेत. यात 6 विषयांवर संस्थेला गुण मिळवायचे आहेत. आता या नवीन प्रणालीतल्या सगळ्यात मोठ्या आणि लक्ष वेधून घेणाऱ्या बदलाकडे येऊया. तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग, म्हणजेच नकारात्मक गुणांची तरतूद. हो, आपण बरोबर ऐकलंय. काही चुकांसाठी आता गुण कापले जाणार आहेत. चला एक साधं पण खूप महत्त्वाचं उदाहरण पाहूया. अनेक संस्थांमध्ये बँक रिकन्सिलिएशन म्हणजेच बँक ताळमेळ वेळेवर पूर्ण होत नाही. समजा या ताळमेळ पत्रकात 6 महिन्यांपेक्षा जुन्या नोंदी सापडल्या, तर त्याचे परिणाम आता गंभीर असू शकतात. आणि परिणाम काय होतो माहितीये? या एका चुकीसाठी संस्थेला थेट 15 नकारात्मक गुण मिळतात, -15.